आनंद द्विगुणित करणारा आहे. आणि तसंच खेळाडूंचा हा जोश डोंबिवलीमध्ये आजचा उत्साह इंडिया पाकिस्तान मॅच पेक्षा कमी नाहीये. चला ओके, सामन्याला सुरुवात करूया. 9+4 पहिल्या चेंडूवरती 5 धावा. चला थँक्यू. या ठिकाणी आपण एका वेगळ्या सन्मानाकडे गेलो होतो. यावेळेला आपण पाहतोय या मॅचचा सामनावीर अजय याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. मान्यवरचा सन्मान विजेत्या संघातील खेळाडूचा सन्मान या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन आपण पुरस्कृत केला. यावेळेला पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातो. 8 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट पट्ट्यामध्ये चेंडू जाईल. फाईन लेग लॉंग लेग स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये सीमा रेषे बाहेर. 4 धावा येतील. कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. 12 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. खूप महत्वाचा मॅच बघा. हा मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. संत कृपा आणि आरुष 11चा मॅच आपण पाहतोय. बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये आणि अर्थातच आता इथे पहिली सफलता. कमॉन डीजे. विकेटचं सेलिब्रेशन. बघा या ठिकाणी एक गडी बाद झाले आहे आणि अर्थातच खास रत्नागिरीवरून या स्पर्धेला मेसेज आलेत. रत्नागिरी जिल्हा युवा कुंभार आघाडीचे महेश पडवेकर, सुधीर जामसुतकर, अनिल पडवेकर, अमित बुरबाडकर या सर्व पदाधिकाऱ्यांकडून या स्पर्धेसाठी आमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचल्या आहेत. धन्यवाद. आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धेवरती प्रेम नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून ते या स्पर्धेपर्यंत पोहोचत आहेत. इकडे मात्र आता फलंदाजाचं नाव कळालेलं नाहीये. बारा ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 12. या वेळेला थोडीशी स्लो डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू इन स्विंग आणि फलंदाज पुन्हा गारद. 12 चेंडू मध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावांच्या आत 2 गडी इथे बाद होताना आपण पाहतोय. कमॉन डीजे पुन्हा यायचंय. चला नवीन फलंदाज.
12 धाबा धावपलकावरती आपण पाहतोय. अजय यावेळेला नवा बॅट्समन आपण पाहतोय अजय. थर्ड मॅन पट्ट्यातून जाणारा चेंडू बघा थोडासा गलीमध्ये ट्रॅव्हल झाला आणि आता धावसंख्या 2 पोहोचेल ती 16 ही धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. सोळा धावा 2 गडी बाद झालेत. 16 ही धावसंख्या आपण धावपलकावरती बघतोय. खूप महत्वाचा मॅच. एक षटकाचा खेळ समाप्त आहे. बघा इथे धावा मात्र 16 आल्या आहेत पण 2 गडी मात्र बाद झालेत. म्हणजे धावगती सुंदर आहे पण त्या बदल्यामध्ये 2 विकेटचं पतन मात्र झालंय. यावेळेला नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलर नेम प्रज्वल. ज्या प्रज्वलला आजच्या दिवसामध्ये आपल्या खेळीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय तो प्रज्वल यावेळेला आपण पाहतोय. आणि यावेळेला थर्ड मॅन पट्ट्यामध्ये कॅच मिस होतोय. पकडो कॅच जितो मॅच. बघा प्रज्वलचं जे गणित आहे ना ते अचूक आहे. टप्पा अचूक आहे. त्याला माहिती आहे अशा वेळेला फलंदाज जर थोडासा बीट झाला तर चेंडू कुठे येऊ शकतो. आणि बरोबर फ्लाइंग स्लिप थर्ड मॅनमध्ये यावेळेला क्षेत्ररक्षक त्याने तैनात केलाय. 17 धाबांवरती आपण दुसरा गडी 2 गडी बाद होताना पाहिलोय. 17 ही धावसंख्या आहे. अविनाश आणि अजय ही जोडी आपण पाहतोय. यावेळेला पण एकदा स्लोअर डिलिव्हरी वाईडच्या जवळ जाऊन हा टप्पा आपण पाहतोय. 17 ही धावा आपण धावपलकावरती पाहतोय. हो सुंदर. बघा चेंडू वाईड जायला वाटला होता आणि बऱ्याच मोठं अंतर चेंडूने कापलं होतं. फक्त चेंडूला दिशा दिली आणि आता धावसंख्या 2 पोहोचली ती 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 ही धावसंख्या आपण धावपलकावरती बघतोय. आपल्याला आणखीन एक मोठा विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि ते क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू दिसत नाहीये. थोडासा उन्हाचा प्रहार आहे आणि बरोबर चेंडू थोडासा कव्हर करण्याचा प्रयत्न होता आणि मात्र शेवटी हा प्रयत्न सोडून दिला. आणि इथे मात्र तोपर्यंत दुसऱ्या षटकातील 4था चेंडू टाकून झाला. 21 ही धावसंख्या आपण धावपलकावरती बघितले. 21 दुसरं 2 गडी बाद झाले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आता मात्र जाळ्यामध्ये मासा पकडला जातोय. कमॉन डीजे. तिसरा विकेटचा सेलिब्रेशन. थँक्यू डीजे थँक्यू. 21 धावा धावपलकावरती आपण बघतोय. दुसरं सुंदर चेंडू ऑफ स्टिक वरचा चेंडू होता. थोडासा शफल झाला होता. पुन्हा मागे आला फलंदाज. चेंडूला दिशा दिली आणि ते मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 22 ही धावसंख्या. सिंगल डबलने धाव पुढे वाढवली जाते पण मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये एक फलंदाज मात्र बाद होताना आपण या 2 षटकामध्ये पाहिलं. 2 षटकांचा खेळ समाप्त. 22 ही धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय.
विजे नवा गोलंदाज बॉलर नेम मनीष मनीष या वेळेला मनीषला आपण पाहतोय बघा 11च्या सरासरीनं चाललाय संघ 2 षटकांची समाप्ती झाली 22 धावा धावफलकावरती आपण बघतोय टाइमपास प्लीज करू नका खूप महत्वाचा मॅच आपण यावेळेला पाहणार आहोत ओहो ऑप्टिक वरचा चेंडू होता थोडासा पुलटोय चेंडू ऑप्टिकच्या बाहेर शफल झाला आणि चेंडूला फक्त आडव्या बॅटने दिशा दिली इथे लाईन लेंथ अचूक होती आणि फलंदाजाचा जो स्टान्स होता तो सुद्धा परफेक्ट होतोय मात्र ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू लेग साईडला तटवला आणि बरोबर फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडू फाईन लेग लॉंग लेगच्या पट्ट्यामध्ये चेंडू गेले आणि एक धाव मिळाली 23 ही धाव संख्या आपण बघतोय ओहो सुंदर चेंडू आहे हा डाव्या एसटीच्या वरून जाणारा चेंडू आहे 23 धावा धावफलकावरती आहेत 30 षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय 4 षटकामध्ये किती धावसंख्या उभी केली जाते ते बघणं खूप गरजेचं असणार आहे आणि यावेळेला आणखीन एक गडी बघा या मॅचचं समीकरण बघा षटकांमागे धावगती वाढत जाते पण हे सगळं होताना एक एक गडी मात्र त्यांना गमवावा लागतोय चला बॅट्समन नाव सांगा शुभम शुभमला यावेळेला आपण पाहतोय 24 यावेळेला पुन्हा एक धाव वाढेल धावसंख्या 2 पोहोचेल ती आता 24 वरती तिसरं षटक आपण बघतोय यातून 2 चेंडू शिल्लक 4 गडी बाद 24 ओहो हा चेंडू हा वाईट फलंदाज ऑप्टिकच्या बाहेर आणि चेंडू लेगस्टिकच्या बाहेर 25 धावा आपण धावफलकावरती बघणार आहोत 25 ही धावसंख्या आपण बघतोय आणि यावेळेला आणखीन एक मिसफील्ड इथे फलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला होता आता धावसंख्या 2 पोहोचेल ती 27 धावा धावफलकावरती आहेत 27 धावा 27 ओहो वारंवार तुम्ही जर गोलंदाजाला यष्ट्या दाखवत असाल तर तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि बरोबर धावा आल्यात 2 सिंगल 1 डबल आणि 1 वाईड आणि 2 विकेटही आल्यात संपूर्ण संमिश्र अशा प्रकारचे षटक होतं बॅट्समन नेम बॅट्समनचं नाव शुभम वैभव वैभवला यावेळेला आपण पाहतोय गोलंदाजी वरती गोलंदाज बॅट्समन अमोल बॉलर वैभव
आणि हा चेंडू वाईड, अवांतर. हा वाईड चेंडू आहे. सत्तावीस धावा धावपलकावरती आपण बघतोय. पहिला चेंडू वाईड चेंडू आहे. अमोलकडून यावेळेला सरळ सरळ बॅटने केलेला फटका आहे. सीमारेषे बाहेर, आउट ऑफ द पार्क. येस बँक मॅक्झिमम मॅक्झिमम 6 धावा. नंतर षटकार 34 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेला आणखीन एक उभ्या बॅटने खेळलेला फटका आहे. हा कॅच सुटला, हा कॅच सुटला, हा कॅच सुटला. मॅच सुटते का? आणि फलंदाजाला परतावं लागेल. एक धाव ऑलरेडी आली होती, नशिबानं साथ दिली होती. आपण बघतोय 7वा गडी गारद झालाय. नवा बॅट्समन फलंदाजीला आपण बघतोय. बॅट्समनचं नाव सांगा. यावेळेला आणखीन एक डॉट चेंडू आहे. बॅट्समन नेम प्रवीण. प्रवीणला आपण पाहतोय. अजून 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 35 धावा आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाच्या उत्तरार्धानंतर मात्र पहिल्या 2 षटकाच्या तुलनेमध्ये धावसंख्या ही जास्त वाढलेली नाहीये. 7 गडी गारद. यावेळेला एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न इकडे पूर्ण होतोय. आणि 3 धावा पूर्ण. पाहता पाहता धावसंख्या आता 38 वरती जाऊन पोहोचले. म्हणजे सिंगल डबलने स्कोर पळवण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू आहे. 40 पूर्ण होते का बघायचे. 38 धावा धावपलकावरती आहेत. आणि यावेळेला बाद 38 पूर्ण. पुन्हा एकदा 39 धावांचा पाठलाग करायचा आहे.
चला दोन्ही कर्णधार टॉससाठी याल. तत्पूर्वी आपण जातोय सन्मान्य संदीपजी पाटील साहेबांकडे. या ठिकाणी आपण आम्हाला उद्बोधित कराल मिस्टर संदीपजी पाटील सर. जय गोरोबा. कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडीतर्फे आज उत्कृष्ट असा क्रिकेट सामना आयोजित केला आहे. या सामन्यामध्ये आपल्या सर्व युवांचा सहभाग हा इथे पाहायला मिळतोय आणि मला वाटतंय की या ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रथमच असा प्रयोग मी बघतोय. पण तुमचा हा 4था वर्ष आहे. हे 4था वर्ष पाहून खूप आनंद वाटला की आज एवढे सारे तरुण आपण सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम इथे करतोय आणि आपली एकजूट हा कार्यक्रम सक्सेस करतोय, यशस्वी करतोय. याला फार महत्त्व आहे. मग या डोंबिवलीचे श्रीकांत असतील, आपले मनोजभाई असतील, स्वप्नील असतील, अशी पूर्ण जी टीम आहे या टीमला मी शुभेच्छा देतो की असे कार्यक्रम राहून आपण क्रिकेटचा एक चांगला सन्मान करतोय, पण आपल्या समाजाला एकत्र आणण्याचं पण काम करतोय. याच्याने आपले जे सर्व तरुण जवळजवळ 150-200 तरुण एकत्र येऊन हा कार्य करतायत, हा कार्यक्रम करतायत. याच्यामुळे समाजालाही खूप फायदा होतोय आणि समाजाची एकजूटही होते. आणि या क्रिकेटचे जेवढे तुमचे सहकारी आहेत, हे युवा आघाडीचे जेवढे सहकारी आहेत यांना मी शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वेळेला अशी काही क्रिकेट सामने असतील किंवा युवाचे कोणतेही कार्यक्रम असेल तर एक साधारण 1 महिना 15 दिवस आम्हाला कळवत जा, म्हणजे आम्हालाही या कार्यक्रमासाठी काय हातभार लावता येईल, आम्हाला काही थोडंफार मार्गदर्शन करता येईल आणि आम्हालाही चांगल्या प्रकारे इथे उपस्थित दाखवता येईल. आणि जेणेकरून या कार्यक्रमाची अजून शोभा वाढेल आम्ही प्रयत्न करू. आणि श्रीकांत, या युवा आघाडीचे श्रीकांत नागावकर यांना मी शुभेच्छा देतो, त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो का त्यांनी हा उत्कृष्ट असा कार्यक्रम करून आम्हाला इथं बोलवला, आमचा सन्मान केला, आमचा सत्कार केला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतोय. आणि या युवा आघाडीला मी आवाहन करतोय की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला युवा मेळावा लावायचा आहे. या युवा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त तरुण अजून कसे जोडले जातील, या महाराष्ट्रामध्ये आपल्या युवाची एक मोठी संघटना उभी करायची आहे. त्या संघटनेसाठी आपण युवा महाराष्ट्र प्रदेशावर एक चांगले युवक आपण घेणार आहोत, नियुक्त करणार आहोत. तर या डोंबिवलीतून चांगले युवक आपण आम्हाला महाराष्ट्रासाठी द्याल अशी अपेक्षा करतो. आणि या पुढील सर्व आपल्या या क्रिकेट प्रेमींना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय गोरोबा. धन्यवाद. चला यावेळेला आपण मॅचकडे जाणार आहोत. एकूण सन्माननीय ललितजी पाटील साहेब यांना विनंती करतो की 2 शब्द शुभेच्छापर बोलावे. कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी हा एक चांगला कार्यक्रम यावेळी राबवलेला आहे. तरी मी त्यांना पुढच्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. आपण जातोय टॉस का बॉक्सकडे. अंश वास्तू इंटेरियर आणि अंश 11. ओके, इकडे टॉस होईल वास्तू इंटेरियर आणि अंश 11. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. 39 धावाचा पाठलाग करायचा आहे. चला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. सर्कलच्या बाहेर जाणारा चेंडू आहे लॉंग ऑन. अंश 11 क्षेत्ररक्षण. यावेळेला थोडासा हलक्या हाताने खेळलेला मनगटाचा वापर करून चेंडूला प्रहार दिलाय. सीमारेखा बाहेर 4 धावा. सहा धावा धावपालकावरती आपण बघतोय.
ते सुरेख अशा प्रकारचं ट्रान्स आपण डीजेच्या माध्यमातून ऐकला. इतर मात्र बघा पहिल्या 2 धावा गतीने आल्या, नंतरचा चौकार गतीने आला, पण त्यानंतर मात्र सामना थोडासा थांबताना आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा बघा 4 चेंडू टाकून झालेत आणि 6 धावा. हळूहळू गतीनं आपण या ठिकाणी सामना बघतोय. थोडासा गतीनं सामना जाईल असं वाटत होतं, पण 4 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा, 6 धावा आपण बघतोय. 4 चेंडू या ठिकाणी टाकून झालेत. नवा फलंदाज आपण पाहतोय सुशांत मनीष आणि चिरंजीवी गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक चांगलं सटीक अतिशय सुंदर अशा प्रकारचा खेळ आपण चिरंजीवीच्या माध्यमातून बघतोय. सहा धावा. एक्स्ट्रा कव्हर डीप वरती जाणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतोय 1 2 3. बघा संपूर्ण प्लेइंग 11 थोडंसं सेलिब्रेशन करण्याच्या मोडमध्ये दिसते. 7 धावा धावपलकावरती आहे. आणि घड्याळमध्ये बघा 2:30 वाजलेत. थोडं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. सात धावा धावपलकावरती. यावेळेला स्वतःच्या फलुत्रामध्ये गड्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु चेंडू मात्र थोडासा लांब राहतोय. डीपकडे चेंडू गेला. कव्हरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा कव्हर झाला होता. कव्हरचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. बघा इकडे जसं तिसऱ्या षटकामध्ये झालं ना, तसं इकडे पहिल्या षटकापासूनच होताना दिसतंय. 8 वरती 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती 39 पर्यंत पोहोचायचंय. 10ची सरासरी ठेवायची, म्हणजे या षटकामध्ये 10-15 धावा येणं गरजेचं आहे. सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, सुंदर डिलिव्हरी, मात्र दिशा भरकटली. गती चांगली होती, दिशा भरकटली. वाईट. एका बांतर मिळेल.
यावेळी लोअर पुलटा चेंडू खाली राहणारा चेंडू आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू थांबला होता पण उडाला आणि त्या प्रयत्नात आणखीन एक अतिरिक्त धाव इकडे मात्र दोन्ही फलंदाज मिळवतील. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 पोहोचेल आता 11 वरती 11. या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा पूर्ण होणं गरजेचं आहे. 10ची जर सरासरी ठेवायची असेल तर म्हणजे 4 चेंडूमध्ये अजून 9 धावा किंवा 8 धावा काढणं गरजेचं आहे. किमान 18 किंवा 19 पर्यंत या षटकामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. ओहो आणि पोहोचला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचला. कमॉन डीजे आता तुमचाही आवाज पोहोचेल. थँक्यू डीजे. बघा दुपारच्या 7 नंतर आपण डीजेचा मनोत्सुक आनंद घेतोय. चेंडू यायला जोपर्यंत वेळ जातोय तोपर्यंत डीजेचे ट्रान्स आपण ऐकतोय. 17 धावा आपण बघतोय. आता उरलेल्या 15 चेंडू 22 धावा. जर अजून 2-3 मोठे फटके आले तर मॅचचा मोमेंटम बरोबर आणि यावेळेला मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट. आता तराजू कोणाच्या बाजूने झुकणार. अतिशय जबरदस्त मॅच. सतरा धावा आपण पाहतोय. अजूनही 22 धावांची गरज आहे. सॉरी 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू 22. मगाशी 15-22. आता धावसंख्या बघा 18 18. 13-21 चा मॅच चाललाय. ओहो जबरदस्त. चेंडूच्या कानाकडे आवाज. खणखणीत आवाज. बारा 15चा मॅच आता आपण पाहतोय. 12-15. इकडे मात्र टॉस झाला होता मगाचा. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. 24 धावा धावफलकावरती आहेत. 12 मध्ये 24 आल्या. 12 मध्ये 15 आणायचे आहेत. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती अविनाशला आपण पाहतोय.
हा वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. अविनाश सुद्धा बघत होता पंच निर्णय नक्की काय देत आहेत, कारण थोडासा तो सुद्धा साशंक होता. आता 12-15चा मॅच, सॉरी 12-14, 15चा मॅच 12-14 वरती आलाय. 25 धावा झाल्यात. ओहो, सुंदर फटका, देखणीतला स्ट्रोक, जिथे कोणीच क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर, चेंडूला दिशा, कमॉन डीजे, 4 धावांचं सेलिब्रेशन. पंधरा चेंडू मध्ये आता 10 धाबांची गरज आहे, सॉरी 11 धाबांची गरज आहे. 11 चेंडू 10 धाबा, 29 झाल्यात, 39 बनवायचे आहेत. आता समीकरण बघा, 10-10, 10 चेंडू 10 धाबा. वाईड. आता साबळ्याच्या कडीत 10 चेंडू मध्ये 9 धाबा. येस, 10 चेंडू मध्ये 9 धाबांची गरज. 2च चेंडू टाकून झालेत. सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे. इथे फलंदाज डॉट चेंडू खातोय. मॅच गरम होणार का? आता 9 चेंडू 9 धाबांची गरज. 9 चेंडू 9 धाबांची गरज असताना आपण पाहतोय मनीष आणि संतोष ही जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती संतोष आहे, मनीष खाली आहे, अविनाशच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ फुल टच चेंडू का सोडला? तिकडे मिसफील्ड, तिकडे मिसफील्ड. 2 धावा पूर्ण. बत्तीस. मॅच थोडासा जवळ जातोय. 32 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. आठ चेंडू आणि 7 धावांची गरज. हो हो, सुंदर. फक्त चेंडूला दिशा दिली जाते. चौतीस धावा धावा फलकावरती. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज. वरचा गोलंदाज कोण येते? जास्त टाइमपास नको. चला, 6 चेंडू मध्ये आता 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा.
आणि यावेळेला या चेंडूवरती मॅच फिनिश.